योगूज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मार्केटमध्ये गेलो होतो, तिथे ह्या हिरव्यागार मिरच्या दिसल्या आणि डोक्यात एक विचार आला, खरडा खरडा करावा. खरडा, कोरडा खरडा, सुका खरडा, कुरकुरीत खमंग कुसकुशीत खरडा. बॅचलर लोकांसाठी तर हा डब्यात वगैरे घेऊन जायला मस्त असतो. फ्रीजमध्ये 8-10 दिवस टिकतो आणि बाहेर ठेवला तरीही 4-5 दिवस, खरं तर आठवडाभर टिकतो. कोरडा कुसकुशीत मिरचीचा खरडा बघूया, चला. तर आपण पाहणार आहोत कोरडा कुसकुशीत कुरकुरीत मिरचीचा खरडा. तर यासाठी लागणारे साहित्य सामग्री काय आहे ते पाहूयात. ही मिरची, हा कढीपत्ता, वाटत नसला तरी हा कढीपत्ताच आहे. हे जिरं, जे जिरत नाही ते जिरं, आणि हे लसूण सोलून घेतलेलं आहे व्यवस्थित, आणि हे शेंगदाणे ग्राइंडरमधून काढून घेतलेले. तर अशी ही सामग्री. तर आपण सुरुवात करूया. कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे तेल, याच्यानंतर आता पुढे जिरं जे आहे ते आपण पूर्णपणे याच्यामध्ये टाकणार आहोत. आता हे जरा उडू दे. हे कुणाच्या जीवावर उडतंय ते आपण पाहूयात. आणि ह्याच्यामध्ये नंतर हळूच आपण हा सगळा कढीपत्ता, जो कढीपत्ता बिलकुल दिसत नाही, त्याचा पत्ता आहे बेपत्ता, हा कढीपत्ता ह्याच्यात टाकलेला आहे. थोडा तडतडतोय तो. ओ माय गॉड, दिस देखो तडतडू लागलेला आहे. आणि ह्याच्यानंतर जो लसूण आहे तो पण आपल्याला टाकायचा आहे, सगळाच्या सगळा. ओ माय गॉड, सी दिस आवाज. आणि तो लसूण जो आहे तो आपण आता परतून घेणार आहोत. आता हा छान लसूण परतून घेतल्यानंतर वा 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 वा, काय स्मेल येतोय म्हणून सांगू, खतरनाक होणार आहे हे सगळं. आता मिरची, ज्याचा हा खरडा आहे, ती मिरची आपण सगळीच्या सगळी ह्यात टाकून घेणार आहोत. पण मिरची टाकण्याआधी आत्ता वॉर्निंग देतोय, ही मिरची आहे ना, ही लगेच तडातड उडायला लागते. त्यामुळे ह्याच्यावरती हे झाकण टाकायचं, कळलं? ओ माय गॉड, दिस मिरची अँड दिस इज हलविंग परती अँड दिस वेरी खोकला ठसका. एंड नाउ इस पे अभी झाकन डालने का, ये नहीं उड़ता है फिर तड़तड़ता है. ठसका उठतो. परतून घेतली आहे बघा, असा पांढरा रंग, भाजका रंग यायला पाहिजे तोपर्यंत ही मिरची परतून घ्यायची, अशी हलवायची. अगं बाबा, लई ठसका येतोय, जोरदार काम होणार आहे कडे हे. आणि हे असं परतल्यानंतर बंद. इकडे जायचं आपल्याला. हे याचं परतून, हे बघा हे चालू आहे इकडे, हे परतून झालेलं आहे. तर आता गॅस बंद करायची वेळ आलेली आहे. आता हे काढायचं, गार होऊ द्यायचं, आणि नंतर ते मिक्सर ग्राइंडरमधनं ग्राइंड करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, आपण मगाशी कढईमध्ये तेलात टाकून मिरची, लसूण आणि जिरे टाकून ते भाजून घेतले होते. ते थंडगार झाले, त्यानंतर आपण आता मिक्सरमधनं काढून घेतलेले आहेत, ग्राइंड करून घेतलेले आहेत, वाटून घेतलेले आहेत. आता ही मिरची आणि शेंगदाणे जे आपण आधीच ग्राइंड करून घेतलेले आहेत ते एकत्र करून आपण ते छानपैकी एकत्रमध्ये भाजूया. मगाच्याच कढईत आता आपण हे तेल टाकत आहोत. मस्तपैकी हे तापून घ्यायचं आहे तेल कढईमध्ये. गॅस पेटवून ठेवलाच होता. आणि आता ही मिरची आपण याच्यामध्ये टाकतो आहोत, जपून टाकायची आहे. आपल्याला ही मिरची आणि शेंगदाणे तोपर्यंत परतायचे जोपर्यंत पूर्णपणे कोरडे होत नाहीत. आता हे सगळे शेंगदाणे मी आता एकत्रच टाकतो.
ट्रेमधली मिरची आपण पुन्हा याच्यामध्ये टाकतो आहोत आणि तोपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत ती कुरकुरीत खुसखुशीत होत नाही, म्हणजे ती बरेच दिवस टिकून राहते. डब्यामध्ये पण नेता येते, प्रवासामध्ये पण नेता येते. हा इतका वेळ परतत राहायचं की ते कुरकुरीत व्हायला पाहिजे. हे एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी. आता तुम्ही पाहू शकता की हा खरडा आणि शेंगदाणे जे आपण मिक्सरमधनं काढलेले आहेत ते एकजीव होऊ लागले आहेत. आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडं भाजून घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हे असं छान पसरून टाकायचं आहे आणि मग हे छान एकजीव करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे मीठ सगळं मिक्स होईल त्याच्यामध्ये व्यवस्थित, नाहीतर चव बिघडण्याची शक्यता असते. आणि एक काळजी घ्यायची आहे की हे तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे जोपर्यंत हे पूर्णपणे कोरडं होत नाही. हा सुका खरडा आहे. मिरची, लसूण, शेंगदाणे, जिरे हे मस्तपैकी आपण तर परतून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकता की हा जो खरडा आहे तो अतिशय कोरडा आणि सुटसुटीत झालेला आहे. बघा, असा मोकळा झालेला आहे. असा मोकळा होईपर्यंत आपण हे परतायचं असतं, म्हणजे हा सुका, कोरडा, कुरकुरीत, खुसखुशीत, खमंग असा खरडा झालेला आहे. हा आहे मिरचीचा कोरडा ठेचा किंवा खरडा. आणि आता मी गॅस बंद करतोय. गरम कढईमध्ये आपण तो तसाच ठेवायचा आहे आणखीन कोरडा होण्यासाठी. जेवढा हा जास्त कोरडा होईल तेवढा जास्त टिकून राहील. फ्रीजमध्ये ठेवला तर 15-20 दिवस सहज टिकतो आणि बाहेर ठेवला तर 8 दिवस टिकतो. आपण पिकनिकला, प्रवासामध्ये, रोजच्या डब्यामध्ये आपण हा नक्कीच नेऊ शकतो. आणि अशा रीतीने छणछणीत तिखट कोरडा खरडा, मिरचीचा खरडा रेडी झालेला आहे. तर हा खरडा तुम्ही करून पहा आणि कसं वाटतंय ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. योगूज किचनमध्ये लाईक करा, सबस्क्राईब करा. योगूज किचन.